हालेलुया, 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 हालेलुया. मार्क 11 वचन 24. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काही सांगते, प्रभू येशू म्हणतो की म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल, ते तुम्हाला प्राप्त होईल. प्रभू येशू म्हणतो तुम्ही प्रार्थना करून जे काही प्रभूकडे मागता, पित्याकडे मागता, ते तुम्हाला मिळणारच. पण त्यासाठी तुम्हाला हा विश्वास बाळगावा लागेल की मला ते प्राप्त झालं आहे, मला मिळालं आहे किंवा देवाने मला दिलेलं आहे. हा विश्वास तुम्हाला बाळगावा लागेल. जेव्हा हा विश्वास तुम्ही बाळगतील, बायबल सांगते तुम्हाला ते प्राप्त होईल. परमेश्वर मात्र तुम्हाला ते देईल. आपण बायबलद्वारे आता अशा गोष्टी पाहणार आहोत की आपण जेव्हा देवाकडे मागतो तेव्हा देव आपल्याला त्या गोष्टी देतो. आपण अशा गोष्टी पाहणार ज्या अवघड होत्या, ज्या बाबतीत मात्र कधी आपण ऐकलो नव्हतं की हा अशा गोष्टी घडू शकतात का, अशा गोष्टी होऊ शकतात का. अशाही गोष्टी प्रभूने केलेल्या आहेत आणि आताही तो आपल्यासाठी करण्यासाठी तयार आहे. म्हणजे अशा गोष्टी बाबतीत आपण बायबलद्वारे पाहणार आहोत की परमेश्वर मानवासाठी काय करू शकतो, किंवा मनुष्य देवाकडे विश्वासाने जे मागतो ते देव कशा प्रकारे आपल्याला देतो. किंवा ती एखादी गोष्ट पूर्ण अवघड म्हणजे पूर्ण कठीण आहे, पूर्ण अशक्य, अशक्याच्या पलीकडे म्हणजे कठीणच्या पलीकडे असलेली गोष्ट. आता आपण विचारूया कठीणपेक्षा दुसरा समानार्थी शब्द त्याला येणार नाही. सर्वात समानार्थीमध्ये हा कठीण म्हणजे अशक्य, असाध्य, अवघड हा शब्द, त्याच्या पलीकडे कोणता शब्द आहे. पण भले जरी त्याच्या पलीकडची गोष्ट असली तरी प्रभू येशू ती शक्य बनवण्यासाठी तयार आहे. आपण अशा गोष्टी पाहू ज्या अवघडच्या पण पलीकडे होत्या, अशक्यच्या पण पलीकडे असलेल्या गोष्टी ज्या बाबतीत आपण विचार करू शकत नाही की हा असं कधी घडलंय का, किंवा घडू शकते का, किंवा परमेश्वर हे करू शकतो का. पण त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे विश्वास. जर एखाद्या व्यक्तीमध्ये तो विश्वास असेल, तो प्रार्थना करून देवाकडे मागतो, देवाकडे विनवणी करतो, पण जर त्याच्यात विश्वास असेल तरच ते त्याला मिळेल. आणि कसं मिळेल बायबल सांगते, मिळालं आहे, मिळेल असं पण नाही, मिळालं आहे वर्तमान काळ, मिळेल भविष्यकाळ नाही, मिळालं आहे. म्हणजे याचा अर्थ देवाने मला दिलं आहे, किंवा देवाने माझ्या जीवनात आता हे कार्य केलं आहे, मी ते प्राप्त केलेलं आहे आणि ते माझ्याजवळ. हा भरोसा, हा विश्वास आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला तयार करायचे. हा भरोसा आपल्याला बाळगायचे. कारण आता आपण ज्या गोष्टी पाहणार, ज्या अवघडच्या पलीकडे असलेल्या गोष्टी करणारा परमेश्वर आहे. अवघडच्या पलीकडे असलेल्या गोष्टी करणारा हाच परमेश्वर प्रभू येशू आहे. आणि जर प्रभूने या गोष्टी केलेल्या आहेत तर प्रभू येशू तुमच्या, आमच्या, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आजही या गोष्टी घडून आणणार. पण त्यासाठी आपल्याला प्रार्थना आणि विश्वास या दोन गोष्टीची आवश्यकता आहे. तर आता आपण बायबलमध्ये पाहू असं काय केले परमेश्वराने आणि मानवासाठी तो काय करू शकतो, किंवा मानवाने ते मागितलं आणि परमेश्वर ते देतो की नाही, आणि कसं देतो. किंवा मनुष्य एखादी अवघड गोष्ट मागते, ती अवघड गोष्टीच्या पलीकडे काहीतरी मागते आणि तरी देव ते करते. तर असं परमेश्वर काय करतो आणि काही व्यक्तीने परमेश्वराकडे काय मागितलं ते आपण बायबलद्वारे पाहू. हालेलुया, हालेलुया. ती परमेश्वर सर्व करणारा मात्र महासामर्थ्यवान परमेश्वर आहे आणि तू सर्व काही घडवून आणू शकतो. मनुष्याला आपण एखादी गोष्ट म्हटलं कदाचित त्याला अवघड, कठीण जाईल, त्याच्याने ती होणार नाही. पण देव करू शकतो, तो सर्व घडू शकतो, सर्व बनवू शकतो. आणि तो काय करू शकतो त्यासाठी आपण बायबलमध्ये पाहू की एखाद्या व्यक्तीने देवाला सांगितलं आणि देवाने ते केलं. आता सुरुवातीला बघा, देवाने सृष्टी बनवली तेव्हा देवाला कोणी सांगितलं नव्हतं की परमेश्वर पिता आकाश बनव, पृथ्वी बनव, प्राणी बनव, जीवजंतू बनव. हे देवाने सर्व बनवलं.
अगदी 6 दिवसात देवाने सृष्टीची रचना केली. प्राणी, पक्षी, जीव, जंतू, आकाश, पृथ्वी, मनुष्यापासून सर्व काही 6 दिवसात बनवलं आणि 7व्या दिवशी देव पित्याने विसावा घेतला. पण आता आपण पाहा की मनुष्याने देवाला सांगितलं आणि ते देवाने केलं. अशी अवघड गोष्ट, अशी कठीण गोष्ट जी परमेश्वराने माणसाच्या सांगण्याप्रमाणे केली. मनुष्याने सांगितलं म्हणून केली देवाने. तर त्या कोणत्या गोष्टी देवाने माणसाकरता केलेल्या आहेत किंवा माणसाने सांगितल्या म्हणून केलेल्या आहेत? तर बायबल काय सांगते पहा. पहिली गोष्ट आपण बायबलद्वारे पाहू. शास्त्र या पुस्तकामध्ये 6 अध्याय 36 ते 40 वचनापर्यंत की परमेश्वर काय करते, एखादी अवघड गोष्ट मानवासाठी कशी करतो, म्हणजे मनुष्याने सांगितल्यावर देव ती घडून आणतो. तर बायबल सांगते ज्या वेळेला मिधानी लोकांवर इस्रायल लोकांना विजय द्यायचा होता, कारण मिधानी लोक इस्रायल लोकांना छलत होते, त्रास देत होते आणि मिधानी लोकांच्या हाताखाली इस्रायल लोक शोषित होते. तर आता इस्रायल लोकांना सोडवायचंय म्हणून देव पित्याने गिदोनाला पाचारण केले. गिदोनाला देव पित्याने निवडले आणि देव पित्याने म्हटले की मात्र तू इस्रायल लोकांना सोडव. तेव्हा गिदोन देवाला काय म्हणतो की खरोखर प्रभू तू माझ्या असते या लोकांना सोडविणारा असेल तर मला मात्र काहीतरी चिन्ह दे. तू खरोखर मात्र माझी विनवणी ऐकतो आणि मला माझ्याद्वारे इस्रायल लोकांना तू सोडवणार आहे, तर मला काहीतरी चिन्ह दे की खरोखर तू माझ्याद्वारे इस्रायल लोकांचा उद्धार करणार आहे. तर त्याने देवाला काय सांगितलं बघा, किंवा देवाकडे त्याने काय मागितलं. या गिदोनाने परमेश्वर पित्याला म्हटलं आज रात्री मी एक लोकर, कातरलेली लोकर मात्र बाहेर ठेवतो. ही कातरलेली लोकर मी बाहेर ठेवतो. रात्रभर त्या लोकरीवर मात्र तू काय म्हणतो दहीवर पडून जमीन कोरडी राहिली आणि ती दहीवर तू काय म्हणतो पहा लोकर ठेवतो रात्री तिच्यावर मात्र दहीवर पडून सर्व जमीन कोरडी राहिली. तर तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते तू इस्रायलचा उद्धार करणार आहेस हे मला कळेल. तो काय म्हणतो संपूर्ण जमीन जे ती कोरडी राहू दे. रात्री दहीवर म्हणजे काय दव पडते ना, रात्रीच्या वेळी दव पडते. हा मात्र विनंती करतो गिदोन परमेश्वर पित्याला की संपूर्ण जमीन मात्र कोरडी राहू दे. कुठे पण जमिनीवर दहीवर म्हणजे दव पडू नये, पाणी पडू नये. मी जी कुमात्र लोकर ठेवतो ती कातरलेली लोकर त्या लोकरीवर मात्र दहीवर पडू दे. बाकी संपूर्ण जमीन कोरडी राहू दे. आता रात्री दव पडते ती वस्तू नाही, एक वस्तू कोरडी राहते, सुकी राहते आणि दुसऱ्या वस्तूवर दव पडते. कधी बघितली का? रात्रीच्या वेळी काही वस्तू जरी आपण बाहेर ठेवल्या असतील जेव्हा दव पडते तेव्हा त्या वस्तू सुद्धा दवाने भिजल्या जातात. त्याच्यावर दव म्हणजे पाणी पडतो. आणि इकडे गिदोन देवाला विनंती करतो संपूर्ण जमीन कोरडी राहू दे, जमिनीवर कुठल्याही भागात दव पडू नये. फक्त जी लोकर मी बाहेर ठेवणार आहे, कातरलेली जी लोकर मी बाहेर ठेवणार आहे, फक्त त्याच्यावर दव पडू दे. फक्त त्याच्यावर. ही लोकर म्हणजे एखादं मात्र मेंढराची लोकर, जसं की आता आपण मात्र वापरतो लोकरीपासून बनवलेलं स्वेटर, ब्लँकेट, अशा वस्तू आपल्याकडे असतात लोकरीपासून बनवलेल्या कापसासारखं. तशा प्रकारे त्याने ती लोकर त्याने बाहेर ठेवली होती आणि देवाने मात्र गिदोनाची विनवणी ऐकून संपूर्ण जमीन कोरडी ठेवली आणि फक्त लोकरीवर दहीवर पडलं म्हणजे दव पडलं. सकाळी जेव्हा गिदोन उठला पाहतो तर काय संपूर्ण जमीन कोरडी आहे आणि फक्त ते लोकरीवर दहीवर पडलेले आहे. त्याने ती लोकर पिलून काढली आणि वाटीभर त्याच्यावर म्हटलं दहीवर म्हणजे पाणी काढलं. वाटीभर बघा संपूर्ण जमीन कोरडी होती, लोकरच फक्त पाण्याने भिजली होती आणि त्याने ती पिली आणि वाटीभर त्याच्यातल्या दहीवर म्हणजे पाणी काढलं. देवाने परमेश्वर पित्याने गिदोनासाठी हा पण प्रकार घडवून आणला. दहीवर म्हणजे ज्या दव पडते सर्व जागा भिजते, पण देवाने जमीन कोरडी ठेवून लोकर मात्र भिजवली. आता परत गिदोन देवाला म्हणतो एकदा मला तुमची प्रतीती पाहू दे. आजच्या रात्री काय होऊ दे की आजच्या रात्री लोकर कोरडी राहू दे आणि जमीन भिजू दे.
लवकर कोरडी राहू दे आणि जमीन भिजू दे. देवाने ते पण केलं. दुसऱ्या दिवशी गिदोन उठून पाहतो तर काय, जमीन भिजलेली आहे आणि लोकर मात्र कोरडी आहे, सुकलेली आहे. सर्व ठिकाणी दव पडलेले पण लोकरीवर दव पडलं नव्हतं. म्हणजे देवाने अशी गोष्ट तिकडे घडवली जी अवघड होती, जी अशक्य होती आणि ती पण गिदोनासाठी घडवली, किंवा गिदोनाने तसं मागणी केली होती म्हणून घडवलं. म्हणजे देव अशाही गोष्टी करणार ज्या मात्र आपल्या कल्पनेच्या पलीकडे असणार. देव अशाही गोष्टी घडून आणू शकतो ज्या अवघडच्या पण पलीकडे असतात, किंवा अशाही गोष्टी ज्या कधी घडल्या पण नाही, अशाही गोष्टी करतो. आणि ते कोणासाठी? मानवासाठी. कारण देवाचं मानवावर प्रेम आहे, देवाचं मनुष्यावर प्रेम आहे आणि मनुष्यासाठी देव ही गोष्ट करायला तयार आहे. ज्या मनुष्य विश्वासाने देवाकडे विनवणी करतो, देवाकडे प्रार्थना करतो, देव आनंदाने ती प्रार्थना स्वीकारतो आणि त्याच्यासाठी अवघडच्या अवघड गोष्ट सुद्धा करायला देव तयार असतो मानवासाठी. मग आपल्यासाठी का देव अवघड गोष्ट शक्य करून आणणार नाही? कठीण गोष्ट, अशक्य गोष्ट, असाध्य गोष्ट का साध्य करणार नाही प्रभू? नक्की करणार. अशी गोष्ट करण्यासाठी समर्थ आहे परमेश्वर. तो मानवाची विनवणी ऐकतो आणि मानवासाठी अशा गोष्टी घडून आणतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल काही सांगते पहा, देव अशा गोष्टी करणार जे एकदम अद्भुत असणार, विलक्षण. विलक्षण म्हणजे एखादं अद्भुत गोष्टी. 128 अध्यायामध्ये 21 वचनात परमेश्वर आपले कार्य, आपले अपूर्व कार्य करण्यास, आपली कृती, आपले विलक्षण कृती सिद्धीस नेण्या, पराश्रम डोंगरावर उठल्याप्रमाणे उठेल, गिबोन खोऱ्यातल्याप्रमाणे शुद्ध होईल. काय सांगते बायबल? विलक्षण कृती सिद्धीस नेण्यासाठी ते उठेल. विलक्षण म्हणजे एक अद्भुत, म्हणजे जसं की मात्र आश्चर्य करण्यासारखी एखादी गोष्ट, किंवा जी कधी घडली नाही, कधी आपण डोळ्याने पाहिली नाही, अनुभवली नाही, अशी एखादी अद्भुत गोष्ट परमेश्वर सिद्धीस नेईल. अशी गोष्ट सुद्धा परमेश्वर करून आणेल, करून दाखवेल. कारण तो सर्व करणारा परमेश्वर आहे आणि तो कोणासाठी करतो? मानवासाठी. कारण देवाचं मानवावर प्रेम आहे, मनुष्यावर प्रेम आहे आणि मनुष्यासाठी तो अवघडच्या पलीकडे पण गोष्ट करायला तयार आहे. अशी गोष्ट ज्याचा विचार करू शकत नाही, अशी गोष्ट प्रभू आपल्यासाठी करणार. तर दुसरी गोष्ट बायबल काय सांगते पहा, बायबल सांगते की परमेश्वर आपल्यासाठी अशी गोष्ट करू शकतो जसे की यशाया 38 अध्याय 1 ते 8 वचनात हिजकिया राजा आजारी पडला, मरणास टेकला. देवपित्याने यशाया संदेष्टाला म्हटले की हिजकिया राजाला जाऊन सांग, तू आपल्या घरची निर्वाणीराव कर, कारण आता तू मरणार आहेस. यशाया संदेष्टाने हिजकिया राजाला बातमी कळवली. तेव्हा हिजकिया राजाने आपलं तोंड भिंतीकडे वळवलं आणि रडून प्रार्थना केली की प्रभू, मी तुझ्या समोर कशा प्रकारे सत्याने, सात्विकतेने वर्तलेलो आहे याची आठवण कर. तेव्हा परमेश्वर पित्याने यशाया संदेष्टाला म्हटलं, जा आणि हिजकियाला सांग, मी तुझे अश्रू पाहिलेले आहेत, मी तुझी प्रार्थना ऐकलेली आहे, मी तुला बरे करतो आणि 15 वर्ष आयुष्य वाढून देतो. आता देव हिजकिया राजाला बरे करतो, 15 वर्ष आयुष्य वाढून देतो. तेव्हा हिजकिया म्हणतो, हिजकिया राजा यशाया संदेष्टाला काय म्हणतो पहा, तो बरा होण्याच्या अगोदर, म्हणजे आता यशाया संदेष्टाने त्याला बातमी कळवली की देव तुला बरं करतोय, 15 वर्ष आयुष्य वाढवून देते. तेव्हा हिजकिया राजा यशाया संदेष्टाला म्हणतो, मी कशावरून समजू की देव मला बरं करेल? तेव्हा यशायाने म्हटलं, तू तिसऱ्या दिवशी देवाच्या मंदिरात चढून जाशील तेव्हा तू बरं होशील. तेव्हा हिजकिया म्हणतो, ह्याचं चिन्ह काय? तेव्हा यशाया संदेष्टाने म्हटलं, काय हवंय तुला, काय चिन्ह पाहिजे? पहा, शकुनी आज्ञेप्रमाणे मात्र सूर्याची जी छाया आहे, ही छाया 10 पायऱ्या खाली उतरावी की 10 पायऱ्या वर चढावी? बघा वचन काय सांगते त्या ठिकाणी. हालेलुया. 2 राजे 20 अध्याय 1 ते 11 मध्ये पण ते वाक्य कसं आहे बघा. या ठिकाणी यशाया संदेष्टा हिजकिया राजाला म्हणतो
सूर्याबरोबर छाया 10 पायरे, मात्र 10 पायरी म्हणजे खाली उतरावी की वर चढावी. आता ही जी छाया आहे वर चढावी की खाली उतरावी, असं कोणतं चिन्ह पाहिजे तुला? बघा, सकाळची वेळ जी असते, सकाळच्या वेळी जेव्हा सूर्य उगवतो मग ऊन हळूहळू वाढत जाते ना. हालेलुया. ऊन वाढत जाते. समज आपल्या ओटीवर 4, 5 किंवा 7, 8 पायऱ्या आहेत आणि या ज्या पायऱ्या आहेत आपल्या ओटीवर, सकाळच्या वेळी काय होते, जेव्हा ऊन वाढत जाते तेव्हा खालची जी पायरी आहे त्या पायरीवर ऊन येते पहिला, मग दुसरी पायरी उन्हाने झाकते, मग तिसरी, मग ओटीपर्यंत आपल्या ऊन येते की नाही, दुपारपर्यंत ना. पहिला ऊन कुठून येते, खालून वरती चढते ना. पण सूर्य मावळच्या वेळी काय होते, जेव्हा सूर्य मावळतो ते उलट होतो, तेव्हा ओटीवर मात्र सावली यायला, छाया यायला सुरुवात होते, मग वरून पायऱ्या झाकत झाकत खालपर्यंत ऊन झाकून निघून जाते. तर आता ही वेळ जी आहे, शकून यात्रेची संध्याकाळची जी वेळ होती, आता या वेळेमध्ये हिजकिया राजा काय म्हणत आहे, जेव्हा यशाया संदेशाने म्हटलं की छाया 10 पायऱ्या, 10 अंश म्हणजे 10 पायऱ्या वर चढावी की खाली उतरावी, तेव्हा हिजकिया राजा काय म्हणतो पहा, तो म्हणतो सूर्याबरोबर छाया 10 पायरे उतरले, परत 10 पायऱ्या वर आली, म्हणजे जी 10 पायऱ्या उतरलेली आहे ती परत वर आली पाहिजे. छाया उतरलेली आहे म्हणजे आता सूर्य मावळत चाललेले आहे, छाया खाली उतरलेली आहे, वरच्या पायऱ्या झाकत चाललेले आहे छायाद्वारे, सावलीद्वारे. आता ऊन नाहीसं होत चाललेले आहे, उतरलेली छाया म्हणजे ऊन आता निघून चाललेले आहे. तर हिजकिया राजा काय म्हणतो, जी छाया 10 पायरी उतरलेली आहे ती परत 10 पायऱ्या वर चढली पाहिजे. हालेलुया. सकाळच्या वेळी काय होती, छाया वर म्हणजे ऊन जे आहे ते वर चढते, संध्याकाळी ऊन खाली उतरते. पण इकडे मात्र हिजकिया म्हणत आहे की मात्र ही छाया जी आहे 10 पायऱ्या जी उतरलेली आहे ती वर चढली पाहिजे, म्हणजे सूर्याला पण मागे लोटले. तेव्हा हिजकिया राजा यशाया संदेशाने हिजकिया राजाला म्हटले, तू म्हणतो तसंच होईल, तू म्हणतोस तसंच होईल. आणि जी छाया 10 पायरे उतरलेली होती ती परत मागे गेली, म्हणजे ऊन आलं. छाया उतरलेली होती, खाली आली होती, सूर्य आता मावळत चालला होता, सूर्याला देवाने मागे ढकललं आणि ती छाया वर चढली गेली. 10 पायरे म्हणजे ऊन आलं, छाया वरती गेली आणि 10 पायऱ्या पुन्हा उन्हाने भरल्या गेल्या. हालेलुया. म्हणजे देवाने सूर्याला मागे लोटून दिलं, ढकलून दिलं. कोणाच्या विनंतीने? हिजकिया राजाच्या. हिजकिया राजाने म्हटलं असं गोष्ट घडली पाहिजे, देवाने घडून आणली. सूर्याला पण मागे लोटलं देवाने. सूर्याला सांगितलं, थांब, थोडं मागे जा, लवकर उतरू नको, म्हणजे लवकर मावलू नको, थोडं पर आता आलाय ना पुढे, तर थोडं मागे जा. आणि सूर्य उलट्या पावलाने मागे गेला. आणि देवाने हा प्रकार हिजकिया राजासाठी घडून आणला, त्याला आरोग्याचं चिन्ह म्हणून. हालेलुया. म्हणजे अशी गोष्ट सुद्धा देवाने केलेली आहे, सूर्याला पण मागे लोटून दिलं हिजकिया राजासाठी. म्हणजे देव काय करू शकतो मानवासाठी, मनुष्यासाठी, अशी गोष्ट जी कधी आपण ऐकली नाही, कोणत्या पुस्तकात कधी छापली गेली नाही, कोणत्या डिक्शनरीमध्ये सापडत नाही, असे शब्द, अशा गोष्टी घडून आणतो परमेश्वर आपल्यासाठी. असंही करण्यासाठी समर्थ आहे. पूर्वी त्याने असं केलं, आता त्याच्यापेक्षा श्रेष्ठ देव आपल्यासाठी करण्यासाठी समर्थ आहे. जर आपला देवावर विश्वास असेल, आपण देवावर प्रेम करत असतील, देवाच्या आज्ञा पाळत असतील, त्याची प्रार्थना करत असतील, तर तो आपल्यासाठी अशी अवघड, कठीणच्या पलीकडे असलेली गोष्ट करण्यासाठी तयार आहे. हालेलुया. हालेलुया. कारण तो एक महान परमेश्वर आहे आणि तो आपल्यासाठी करणार, पण आपला विश्वास पाहिजे, आपली तशी प्रार्थना पाहिजे. योशुआच्या वेळी देवाने काय केलं, बायबल सांगते योशुआ 10 अध्यायामध्ये जेव्हा अमोरी राजे गिबोनी लोकांवर चढाई करून येण्यासाठी निघाले, तेव्हा गिबोनी लोक घाबरले आणि योशुआला म्हणू लागले, आम्हाला मदत कर, आम्हाला तुझ्या मदतीचा हात दे, आपला हात आमच्यापासून आखडता घेऊ नकोस. तर
सहाय्य कर. तेव्हा योशुआ आणि इस्रायल लोक या गिबोनी लोकांना मदत करायला निघाले. जेव्हा ते मदत करायला निघाले तेव्हा परमेश्वर पित्याने योशुआला काय म्हटलं, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला त्यांच्यावर विजय देईन. आणि योशुआ निघाला गिबोनी लोकांना मदत करायला. तेव्हा लढाई सुरू झाली अमोरी राजांबरोबर. या राजे जे होते या राजांबरोबर योशुआ इस्रायल लोक यांची लढाई सुरू झाली. या लढाईमध्ये युद्धामध्ये आणि अमोरी लोक मात्र मरू लागले, नाश पाहू लागले. देवाने वरून पण गारा पाठवल्या आणि त्या गाराच्या द्वारे सुद्धा शत्रू सेनाचा नाश झाला. पण आता सूर्य मावळत चालला होता, संध्याकाळ होत चालली होती, रात्र पडली तर शत्रू पलायन करतील. म्हणून योशुआने देवाकडे प्रार्थना केली. योशुआ 10:12-14 वचनात योशुआ देवाकडे प्रार्थना करतो की प्रभू आज सूर्य मावळू नये आणि चंद्र उगवू नये. बघा त्याने काय प्रार्थना केली. परमेश्वराने अमोराचा इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी योशुआ परमेश्वराशी बोलला. इस्रायल समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू अयोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूचे पुढे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशायाच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना. सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक दिवस थांबला, एक संपूर्ण दिवस थांबला. त्याने अस्तात जाण्याची घाई केली नाही. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही. त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्रायलासाठी लढत होता. काय सांगते बायबल. जेव्हा योशुआने प्रार्थना केली की प्रभू आज सूर्य मावळू नये, सूर्य चंद्र स्थिर होऊ दे, तेव्हा देवाने मानवाचा शब्द ऐकला. योशुआचा देवाने योशुआचा शब्द ऐकला आणि सूर्य चंद्राला सांगितलं थांब. सूर्य मधोमध एक दिवस थांबला. मधोमध आता अगोदरचा अर्धा दिवस होता, आता एक दिवस तो थांबला, नंतरचा अर्धा दिवस म्हणजे 2 दिवस. एक दिवस अधिक तो थांबला आणि देवाने 48 तासाचा एक दिवस बनवून टाकला. हा सूर्य अगदी एक दिवस मधोमध थांबला. परमेश्वर पित्याने या योशुआचा शब्द ऐकला. सूर्याला थांबवलं, चंद्राला मावळण्याची घाई करू दिली नाही. चंद्राला सांगितलं आज तू आराम कर, मावळू नकोस, तू 2 दिवस आराम कर. आणि सूर्याला सांगितलं तू जागच्या जागेत थांबून राहा, तू पण काही कष्ट घेऊ नको, तू जागेत आराम कर. चंद्राला सांगितलं तू 2 दिवस आराम कर. आणि अशा प्रकारे सूर्य आणि चंद्राला देवाने थांबवलं मानवाचा शब्द ऐकून. बायबल सांगते असा दिवस ना अगोदर आला ना नंतर आला. असा दिवस परमेश्वराने घडून आणला योशुआच्या प्रार्थनेद्वारे. देवाने मानवाचा शब्द ऐकला आणि सूर्य चंद्राला पण थांबवलं. विचार करा, अवघड गोष्ट आहे की नाही. आपल्या काळात असं कधी झालंय का सूर्य थांबले चंद्र थांबले? नाही ना, कधी झालं नाही. पण योशुआच्या वेळी झालं, कारण देवाने योशुआचा शब्द ऐकला आणि सूर्य चंद्राला पण थांबवलं. अशी गोष्ट, अवघड गोष्ट देवाने घडून आणली, देवाने करून आणली. अवघड गोष्ट, कठीण गोष्ट परमेश्वराने करून आणली. म्हणून बायबल सांगते जर आज आपला विश्वास आहे, आपण देवाचा दावा करतो, प्रार्थना करतो, प्रभू ऐकेल, प्रभू करेल. प्रभू म्हणतो बोल तर खरंच, मी करायला तयार आहे. प्रभूला कोणती गोष्ट अवघड नाही. प्रभूने सारी निर्मिती केलेली आहे, सर्व गोष्टी त्यानेच घडवल्यात. त्याला हवं तेव्हा तो कोणाला पण आज्ञा देऊ शकतो, थांबवू शकतो, की मी इतर काम करायला लावू शकतो, कार्य करायला लावू शकतो. तो काही करू शकतो परमेश्वर. तो मानवासाठी सर्व करायला तयार आहे. त्याचं मानवावर एवढं प्रेम आहे परमेश्वराचं. मनुष्यावर प्रभू इतकं प्रेम करतो की मनुष्यासाठी तो काही करायला तयार आहे. पण मनुष्य देवावर एवढं प्रेम करत नाही. देवासाठी पाप सोडायला तयार नाही, वाईट सोडायला तयार नाही, चुकीच्या संगती सोडायला तयार नाही. देवासाठी काही वाईट सोडायला तयार नाही मनुष्य. देवाच्या मागे चालायला मनुष्य तयार नाही, देवाचे नियम पाळायला तयार नाही, देवाची सेवा करायला तयार नाही. देव तयार आहे माणसासाठी सर्व करायला, पण मनुष्य देवासाठी काही करायला तयार नाही. हालेलुया. देवाने
देवाने सूर्यचंद्रालाही मात्र थांबवलं आणि 2 दिवसाचा एक दिवस देवाने बनवून टाकलं. अशी गोष्ट अवघड आणि अशक्य गोष्ट परमेश्वर आपल्यासाठी करणार. जेव्हा आपण परमेश्वरावर भरोसा ठेवणार, जेव्हा आपण परमेश्वराचं वचन आत्मसात करणार, तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, आशीर्वादित करणार. तो आपला शब्द ऐकणार आणि आपल्यासाठी अवघडच्या अवघड गोष्ट सुद्धा आपल्यासाठी करून आणणार. कारण तो आपल्यावर प्रेम करतो, तो आपल्यावर प्रीती करतो आणि म्हणूनच तो आपल्यासाठी गोष्ट करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.